नमस्कार मंडळी, आईचे किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आज मी गव्हाच्या पिठापासून अमूल बटरचा उपयोग करून बिस्किट बनवत आहे। तर त्यासाठी एका भांड्यात मी 2 चमचे तूप आणि अमूल बटर असं घालून हे सगळं मेल्ट करून घेतलेलं आहे। हे मिश्रण गरम असताना ह्या साखर घालून घ्यायची आणि साखर घालून झाल्यानंतर आता आपण हे तूप टाकत आहे। साखर पूर्णपणे विरघळली की गॅस खालून बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्ण रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं। रूम टेम्परेचरला आलं की मग आपण त्यात बेसन, मैदा आणि कॉर्नफ्लॉवर, चवीपुरतं मीठ आणि वेलदोड्याची पूड किंवा तुम्ही एसेन्स पण घालू शकता। आता ही साखर आपण टाकत आहे। साखर पूर्ण ह्या गरम मिश्रणात 1 ते 1.5 मिनिटासाठी हे ढवळलं की साखर पूर्ण विरघळली जाते। साखर विरघळली, थंड झालं मिश्रण की हे पीठ आपण हे आपलं गव्हाचं पीठ आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे बेसन असं मी ते एकत्र करून घातलेलं आहे। तर असं हे मिश्रण आता आपण एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपलं हे सगळं पीठ, आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे बरं का। थंड झाल्यानंतर हे आपण सगळे मिक्स करून घ्यायचं। सगळं मिश्रण मिक्स करून त्याला 15 ते 20 मिनिटासाठी रेस्टला ठेवायचं आणि आपल्याला हव्या त्या आकारात याचे पेढे बनवून बिस्किटला आकार द्यायचा। हे सगळं मला पूर्ण मिश्रण तयार करायला 10 ते 12 मिनिटाचा वेळ लागलेला आहे आणि बेकिंगसाठी मला 25 मिनिटं लागलेली आहेत। असं हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि ह्याला 20 मिनिटासाठी रेस्ट करायचं। एकदा ह्या पद्धतीनं ही बिस्किट तुम्ही करून पहा। साखर आमच्यात थोडी गोडीला कमी लागतात म्हणताना मी साखर थोडी कमी घातलेली आहे। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता। या पद्धतीने बिस्किट करून माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता हे मिश्रण थोडं झाकून ठेवून रेस्ट करायचं याला आणि मग रेस्ट केल्यानंतर एका मोठ्या भांड्यात घेऊन ते चांगलं मळून घ्यायचं। हाताने आपण चांगलं ह्याला कणिक तिंबतो तसं तिंबून घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे त्या आकारात ह्याचे गोळे करून घ्यायचे। एकदा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आपल्या वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहता त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे। धन्यवाद। आता एका कढईत मी हे मीठ मी कायम वापरते बरं का, मोठं मीठ, खडे मीठ म्हणतात त्याला। हे असं काळ्या रंगात झाले तर हे अशा आकार देऊन मी हे बिस्किट त्यावर ठेवत आहे एका ताटात घालून आणि ह्याच्यावर हे लाल टिकले अशा कलर यासाठी मी मारत आहे। ह्याच्यावर एक ताट झाकून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिटासाठी हे छानपैकी बेक करून घ्यायचं। बेक करून घेत असताना 15 मिनिटानंतर एकदा त्याला सरळ बाजू असते उलटी करून टाकायची आणि दोन्ही बाजूला हे बिस्किट छान खमंग परतून भाजून घ्यायचं। असं हे बिस्किट एकदा करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। असं हे बिस्किट आपलं तयार झालेलं आहे, पाहू शकता। दिसायला देखणं आणि खाण्यासाठी अप्रतिम।